नमस्कार, सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. मी हनाता देवडा. जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी. मी बोलता नहीं डोकर ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती। नहीं फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए। बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक। महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई। फेना ही लेना। फेना प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बच्चूभाऊ कोडे यांनी जे अन्नत्याग आंदोलन केलेलं आहे त्या संदर्भामध्ये आज बजाज नगर इथे त्यांना सहभाग म्हणून समर्थन म्हणून आज प्राण संघटनेवरती आंदोलन होत आहे. आपल्यासोबत आहे तालुक्यातील काय सांगा? आमचे दैवत दिव्यांगांचे आरोग्य दैवत आमचे देव तिथे 7 दिवसापासून उपाशी आहे. या काल एका मंत्र्याला 7 दिवसानंतर पाठवलं तर मरण बघायचंय का? आज शांततेचं आंदोलन आहे. उद्या त्याचा एकही आमदार आम्ही कुठे फिरून देणार नाही. त्याच्या आमदाराला तोंडाला आम्ही खरं फासू, क्षण फेकून मारू, काही करू. फक्त आज आजचं आंदोलन शांततेनं आहे. उद्या काय होईल त्याचा भरोसा नाही. देवेंद्र फडणवीसला विनंती आहे, जे काय करायचं आज करून घ्या. उद्याचा दिवस उघडून देऊ नका. आमच्या बच्चूभाऊला आज आंदोलन सोडायचं भाग पाडा. बच्चूभाऊच्या मागण्या पूर्ण करा. अन्यथा उद्या काय होईल त्याचा भरोसा नाही. तुमचे 288 आमदार खासदार जे पण असतील त्यांच्या घरी जाऊन आम्ही शेण फेक आंदोलन करू. त्यांना रोडवर फिरवून देणार नाही. काय सांगा? आज आम्ही साहेबाच्या सांगितल्या आदेशावरून 14 तारखेला पोलीस लोकांना मला सहकार्य केलं. त्याच्यामुळे आम्ही हे आजचं आंदोलन हे शांततेत पार करतो. पण हे तिरुशंकू सरकार इतकं आहे, गोरगरिबाला सांगत आहे की तुम्हाला मान देऊन देऊ, अपंग याला अपंगाचं तुम्हाला आम्ही ट्रीटमेंट वाढवून देऊ, फक्त कोटा शिजून देतं. आणि आज आपला आमदार मंत्री सांगतो तातडीची बैठक बसतो. आज आम्ही कमीत कमी 6-7 महिन्यापासून अपंगासाठी लढा देऊ राहिलो. आज 2000 पासून ते 25 लोक आतापर्यंत दिवंगाचे लोकांचे पगार पाणी चालू केलेले त्यांना. आणि आज अपंगाला नुसतं थोडं आश्वासन देतं. तर आम्हाला मुख्यमंत्र्याला
एकच सांगितलं आहे त्या भाऊला का गोरगरिबाचा अंत करू नका. लोकांना थाप मारून लोकांचं मतदान घेऊन स्वतः खुर्चीवर बसला तर कृपा करून त्यानं आमचं बच्चे भाऊ आज 7 दिवस झाले आणि सुद्धा नाही घेतलं. त्याला बीपीचा त्रास आहे तरी कृपा करून त्यानं आमच्या या आंदोलनाचा निकाल लावा एवढं सांगतो. आज 7वा दिवस आहे. माझ्या भावाला जर काही झालं तर आम्ही त्याला सोडणार नाही. ही देवेंद्र फडणवीसला आमची एक नम्र विनंती आहे. काय सांगा देवेंद्र फडणवीसने काय करावा, शेतकऱ्याचा सातबारा बरा करायला पाहिजे. नाही केला तर आम्ही उद्या रस्ता रोको आंदोलन करणार आहे. अपंगाचं 6,000 रुपये महिना हे बी लवकरात लवकर करायला पाहिजे. बच्ची भाऊचे इतके हाल चालू आहे त्यासाठी सगळ्या इथं आमची इतकी तळतळ आहे यांनी लवकरात लवकर हे निर्णय लावा. मध्ये जातो मोर्चा आहे त्या संदर्भात सटंबर निर्णय सरकार घेईल अशी अपेक्षा आहे. मात्र सुपर मार्केट आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर